कापसाला दर नसल्यानं अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे कापूस घरी पडून आहे। गेल्या 4 महिन्यांपासून शेतकरी कापसाचा दर वाढेल याची वाट पाहतायत, मात्र दर वाढ न झाल्यानं ते नाराज झालेत। ही नाराजी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अंगलट येऊ शकते असं राजकीय जाणकारांचं मत आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पहिल्या 2 टप्प्यांमध्ये ते प्रकर्षानं जाणवत आहे। अजून खानदेश, उत्तर महाराष्ट्र या कापूस पट्ट्यातील मतदान शिल्लक आहे, त्यामुळे कापसाच्या दराचा प्रश्न महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडताना दिसतोय। तर कापसाच्या दरावरनं शेतकऱ्यांची समजूत काढता काढता सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आल्याचं दिसतंय। या संदर्भात काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। लोकसभेची जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये देखील केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, यांना या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना देखील करावा लागत आहे। पहिल्या 2 टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की विशेष करून विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी हा सरकारवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं। आपण ज्यांचा हा कापूस आहे, राजेंद्र पवार हे फेटरी गावचे शेतकरी, आपण त्यांना विचारूया। साधारण 3-4 महिने झाले तुमच्या गोडाऊनमध्ये कापूस डांबून ठेवण्यात आला, काय कारण आहे? कारण का भाव वाढला नसल्यामुळे त्याच्यामुळे काढण्यात नाही आला। भावासाठी आम्ही थांबलो आहे। किती भावाची तुम्हाला अपेक्षा आहे? आम्हाला 9,000 भेटले ते चालेल। बरं, हो। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं काय म्हणणं होतं या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये? शेतकऱ्यांची इच्छा अशी होती की बाबा आपला कापूस महाग जाईल। काही लोकांनी दडवून ठेवला, काही लोकांनी काही विकला। तर आता असा विलक्षण आल्यानंतर आता शेतकरी मोठा उत्साहानं सरकारकडे बघत होतं, पण सरकारकडून काही भावाची इच्छा मिळाली नाही। तर आता मला तर असं वाटते की शेतकऱ्याचा रोष हा इलेक्शनवर कापसाचा काढेल अशी माझी इच्छा आहे। आता मला एक सांग, किती दिवस ठेवणार आहे तुम्ही कापूस? आता याची 8-1 दिवस वाट पाहतो, नंतर नाही भावला तर मग ते नालायक आहेच विकणे। जो भाव असेल त्याने विकावा लागेल। विकास लागणार आहे, मजबुरीसाठी विकास लागणार आहे। आता किती तो ठेवणार आहे घरी आपण? हे राजेंद्र पवार आहे, साधारण 35 क्विंटल यांच्या घरी कापूस पडून आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, फेटरी, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।